नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जिजी शशिकलाच्या पायावरती नाक रगडणार असतात. तेवढ्यातच आता तिथे राया आलेला असतो आणि राया जिजींना तिथून उठवतो आणि बोलतो, जिजी हे तू करायचं नाहीस असं बोलतो. आता मात्र शशिकलाला खूप राग आलेला असतो, कारण की जिजी तिच्या पायावरती नाक रगडणार असतात. तेवढ्यातच आला असतो तिचा हिरो. राया लगेच तिथून जिजीला उठवतो आणि बोलतो, जिजी तुला हे काही करायची गरज नाही. आणि राया बोलतो, ज्या बाईच्या पायावरती तू नाक रगडतेस ना, त्या बाईचं पाय ना तोडून मोडून टाकण्याच्या लायकीच आहे. तू अजिबात तिच्या पायावरती नाक ठेवायचं नाहीस असं बोलतो. हे ऐकून मात्र आता शशिकलाला खूप राग आलेला असतो, कारण की राया तिला असं बोललेला असतो. राया बोलतो, तिची लायकीही नाही, तू तिच्यासमोर खाली झुकण्याचीही गरज नाही तुला झुकायची असं राया तिच्या जिजीला सांगतो. त्यानंतर राया काय करतो, जे पाणी होतं पाय धुतलेलं ते पाणी ना लांब ओतून देतो आणि त्यानंतर बोलतो, हे पाणी आपल्या घरात यायची लायकीसुद्धा नाही, इतकं घाणेरडं पाणी आहे तो असं बोलतो. त्यानंतर आता सगळे शांत झालेलं असतं. तर राया बोलतो, आतापर्यंत मी अजिबात ही गोष्ट होऊन देणार नाही. मी माझ्या जिजीला, माझ्या दुसऱ्या आईला तू नालायक बाईच्या पुढे झुकून देणार नाही. तर शशिकला मात्र त्याकडे पाहत राहिलेले असते. तेवढ्यातच जय लगेच बोलतो, ए राया विसरलास का काय, आईची तब्येतीची काळजी घ्यायची आहे, विसरलायस का काय. त्यावरती राया आता खूप चिडतो. राया बोलतो, मी काही विसरलेलं नाही, माझं चांगलं लक्षात आहे, पण तू विसरलायस का काय, तू पण आहेस ना तिचा मुलगा. त्यावरती बोलतो, हे अजिबात, ही नालायक माणसं, ही नालायक बाई ह्या घरामध्ये येणार नाही असं बोलतो राया. त्यानंतर जय बोलतो, म्हणजे याचा अर्थ काय, तुला नको आहे का आईसाठी रक्त. त्यावरती राया बोलतो, हे बघ जिजी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी ना तुझा अपमान होऊन देणार नाही. तू माझी आई आहेस ना, त्यामुळे मी तुला असं कुणापुढे झुकून देणार नाही. आणि आता तो जयच्या प्रश्नाला उत्तर देतो. जयला बोलतो, काय रे, तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय, म्हणजे आईच्या तब्येतीच्या काळजीच्या पाठीमागे तू हरामखोर आणि नालायक बाई घरामध्ये आल्यानंतर राक्षस जी बाई आहे ती घरामध्ये घेईन मी आणि तुमचं सगळं सहन करीन. अजिबात नाही, मी अजिबात सहन करणार नाही. काय होईल मग, मरल का माझी आई, मरून दे मेली तर असं म्हणल्यानंतर मात्र सगळे शॉक होतात. काय म्हणतोय हा राया, आई मरून दे. यावरती नाना बोलतात, अरे राया बोलतोयस काय तू. तर राया बोलतोय, बरोबर बोलतोय नाना, मी आत्तापर्यंत माझ्या आईसाठी खूप केलं आहे, जेवढं जमल तेवढं केलं आहे. आता ह्याची वेळ आहे. ह्याला जर त्याच्या आईच्या दुधाची जाण असेल, आईवरती कुठं तर प्रेम असेल, माया असेल, तर तो आईसाठी काहीतरी करेल. माझ्यावरती उपकार करून त्यानं दाखवायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एक आठवड्याभरात ना मी अख्ख्या जगात हुडकून काढीन बॉम्बे ब्लड ग्रुप, मला तुझी गरज नाही. तिथून निघायचं आणि हा जाताना कचरा घेऊन जायचं असं ना राया आता त्याला बोललेला असतो. जयमत आता त्याच्या बोलण्यावरती थोडासा भिलेला असतो, कारण की रायाला आता कसलीच भीती राहिलेली नसते. राया बोलत असतो की मला गरज नाही तुझी, म्हणजे त्याला आता आईला रक्त जरी नाही दिलं तरी तो चालत आहे म्हणतोय. याचा अर्थ आता आपला इथं राहण्याचा मार्ग बंद होईल अशी भीती आता जयला वाटत असते. म्हणून आता जय शांत झालेला असतो आणि शशिकलाही गप्प बसलेला असते, कारण की आता तिच्याकडे बोलण्यासाठी तर काही राहिलेलंच नसतं. राया बोलतो, हे बघ लक्षात ठेव, मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलं आहे आईसाठी. आता इथून पुढं जे काही करायचं असेल ना तू करशील. तुला जर वाटत असेल आई जिवंत राहावी, चांगली राहावी, जर तुला कुठं आईबद्दल माया असेल तर तू करशील. मी आता यामध्ये काही करणार नाही. मला जे करायचं आहे ते मी करेन. मी कुठूनही शोधून काढीन बॉम्बे ब्लड ग्रुपवाला, मला तुझी गरज नाही. त्यामुळे चालतो व्हायचं, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. एका आईच्या पायी मी दुसऱ्या आईचा अपमान होऊन देणार नाही, ही गोष्ट तो रागाने बोलत असतो. आता जय मात्र शांत झालेला असतो, कारण की आता राया खूप भडकलेला आहे. म्हणजे काय करतो, आता हळू जातो शशिकला जवळ आणि शशिकलाच्या कानामध्ये बोलतो, हे बघ आता झालंय तेवढं झालंय बघ. आता तो खूप चिडलेला आहे. आता आपल्याला जर इथं राहायचं असेल तर आपल्याला त्याचं ऐकलं पाहिजे. आपला पुढचा प्लॅन सगळा रद्द होईल, त्यामुळे चल तू आतमध्ये असं जय बोलतो. आणि जय बोलतो तिला, हे बघ शशिकला, तुला वाटलं तर ह्या सगळ्यांच्या वतीनं मी तुझ्या पाया पडतो, पण आत्ता शांत बस, आत्ता घरामध्ये जाणं गरजेचं आहे असं बोलतो. तू चल आता झाला तेवढा तमाशा पुरेसा झाला. त्यानंतर इकडं जिजीनं आपली मंजरी समजावून सांगत असते, काळजी करू नको, आता राया आला आहे, आता काहीही होणार नाही. यावर तर आता जयनं मात्र शशिकलाचा मन बदलला आहे आणि आता बस झालं, केलंस तेवढं करून घेतलंस ना मानपान, आता चल आतमध्ये असं बोलते. तर यावरती शशिकला बोलते, मला त्यांनी माझा अपमान खूप केलेला आहे, मला अजून बदला घ्यायचा आहे, मला एवढ्यात बास नाही. तर जय बोलतो, बाई बास कर आता, तू जर आता अजून चालू केलंस तर आपल्याला घरातसुद्धा एंट्री भेटणार नाही आणि आपला पुढचा प्लॅन सगळा रद्द होईल. त्यामुळे बंद कर तुझं आता, चल आतमध्ये, आता पुढं बघू असं बोलते. त्यानंतर मग आता शशिकला जे आतमध्ये जातात आणि
जिजी बोलतात, राया हे काय केलंस तू? तर राया बोलतो, जिजी तू काळजी करू नकोस, तू माझी आई आहेस ना, तू माझ्यावरती जेवढं केलं आहेस ते खूप केलं आहे. आत्तापर्यंत कोणच नव्हतं ज्यांनी मला साथ दिली, पण तू अशी होतीस की माझ्या वाईट काळी तू मला साथ दिली होतीस, मला मदत केली होतीस, तू माझी आई आहेस हे लक्षात ठेवतो. आणि मी तुझ्यासाठी जे करतोय ते काहीच नाही गं, आणि आत्ता मी तुझ्यासाठी जे करणार आहे तेही काहीच नसणार आहे असं बोलतो. नंतर जिजींना ती शशिकालीने आणलेल्या सिंहासनावरती तिथे बसवतो. जिजी मात्र खूप रडत असतात. जिजींना बोलतो, आता मला जे करायचं आहे ते करून दे जिजी असं बोलून तिथे तो बसवतो. त्यानंतर जिजींचं तो पाणी घेऊन पाय धुतो, पाय पुसतो, फुलं घालतो त्या पायावरती, आणि जिजीची एखाद्या देवासारखी नक्कीच पूजा करत असतो. हे मात्र पाहून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि जिजींच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कसं राया आपलं पाय घेऊन पाय धुत आहे, कशी आपली काळजी घेत आहे हे पाहून तिला खूप बरं वाटत असतं. तिला वाटत असतं आपल्या पोटी हा जन्माला आला असता तर किती बरं झालं असतं. त्यानंतर राया मात्र सगळं चांगलं करत असतो. जिजींचं पाय धुतो, पाय पुसतो, आणि अक्षरशः तो जे पाय धुतलेलं पाणी असतं ना तेही राया पितो. ते पाहून मात्र सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि सगळ्यांचं मन भरून येतं. जिजींनाही वाटत असतं खरंच राया किती करत आहे, माझ्या पोटी त्यानं जन्म घेतलेला नाही तरीसुद्धा तो माझ्यासाठी एवढं करत आहे असं बोलत असतो. हे दृश्य पाहताना नक्कीच आपल्याला वाटेल की खरंच एखाद्या आईची पूजा कशी करावी हे आपण रायाकडून शिकावं. जरी आपल्याला आईने जन्म दिला नसेल तरी आई मानत असलो तरीसुद्धा तो आईसाठी किती करत आहे हे प्रत्येक मुलाने प्रत्येक आईसाठी करावं. एवढी ही गोष्ट ह्या नक्कीच एपिसोडमधून आपल्याला शिकण्यासाठी भेटलेली आहे. त्यानंतर तो पाय धुवून झाल्यानंतर त्यावरती आईच्या ह्याच्यावरती फुलं घालतो, आणि तो फुलं घातल्यानंतर डोके पायावरती ठेवून आईचा नमस्कार करतो, आईकडून तो आशीर्वाद घेत असतो. आणि नक्की जिजीच्या मनामध्ये भरभरून त्याच्यासाठी आशीर्वाद गेले असणार, कारण की एवढा चांगला मुलगा असेल तर कुठल्या आईचं मन भरून येणार नाही. आणि त्यानंतर ते पाय धुतलेले पाणी जेव्हा राया पितो तेव्हा मात्र सगळ्यांचं मन एवढं भरून येतं की रायाचं मन किती मोठं आहे. त्यावरती जिजी बोलतात, राया हे काय केलंस तू? म्हणजे माझ्या पोटचा पोरगा नाहीस तरी तू माझ्यासाठी एवढं केलं आहेस, माझ्या पोटच्या पोरानं सुद्धा एवढं केलं नसतं रे, एवढं तू माझ्यासाठी केलं आहेस. तर यावरती राया बोलतो, नाही जिजी, तू माझी आई आहेस, तू माझी दुसरी एका आईच्या ह्याच्यासाठी मी दुसऱ्या आईला दुसऱ्या कुणापुढे झुकून देणार नाही. हा राया आहे, हा रायाचा शबूत आहे असं ना राया बोलत असतो. जिजींचं मन मात्र खूप भरून आलेलं असतं. खरंच राया, तुझ्यासारखा मुलगा मला मिळाला, माझं आयुष्य सगळं भरून गेलं, माझ्या जीवनामध्ये आता काही नाही बघ, तुझ्यासारखा मुलगा भेटला बास, मला आता काही नाही असं ना जिजी बोलत असतात. आणि सगळ्यांचं मन खरंच भरवून गेले असतं रायाच्या या गोष्टीमुळे. जिजी मात्र त्याला म्हणत असं, राया खरंच तू मुलगा म्हणून खूप चांगला आहेस आणि आमच्यासाठी एक वरदानच आहेस तू, एवढा चांगला मुलगा पोटी जन्माला यावा, खरंच तुझ्या आईचं खूप मोठं भाग्य आहे. तर राया बोलतो, मी फक्त पोटी जन्म घेतला नाही म्हणून काय झालं, तू मला जी आई म्हणून साथ दिलीस, माझ्या नडत्यावेळी मला तू मदत केलीस ती खूप होती आणि मी हे कधीही विसरणार नाही, आणि हे उपकार माझ्यासाठी खूप आहेत. मी आता जी केलं ते काहीच नाही गं त्यापुढं असं ना तर जिजींना समजावून सांगत असतो. हे मात्र पाहताना खरंच सगळ्यांना भरून आलेलं असतं आणि खरंच मंजिरीला वाटत असेल की काय ना किती चांगला नवरा मला मिळाला, जो एका आई जन्मदात्या आई नसूनही तो दुसऱ्या आईसाठी एवढं करतो, अक्षरशः तिचं पाय धुवून पाणीही पितो. म्हणजे तो माणूस म्हणून किती चांगला असेल आणि तो नवरा म्हणून किती चांगला होणार असेल असं मंजिरीला वाटत असेल. आणि त्यानंतर हे दोघे मिठी मारल्यानंतरही नक्कीच आता शंतनू दादाला वाटलं असेल की हा जो आहे आपला मुलगा आपण जो आपल्या बहिणीसाठी पाहिला तो नक्कीच चांगला आहे. त्यानंतर सगळी आतमध्ये घरामध्ये गेल्यानंतर जे बोलत असतो, शशिकाला चल पुन्हा एकदा मी तुझं स्वागत करत आहे या घरामध्ये, तू या घरामध्ये परत आली आहेस. त्यावर ती शशिकाला मात्र बोलते, ए मंजिरी पाहिलंस का, तुझ्या नाकावर टिचून मी घरामध्ये आले आहे आणि तुझ्या हे ना आले बरं का, तू बोलवलंस म्हणून आले आहे, लक्षात आहेत ना सगळ्या गोष्टी. आता मी बरोबर माझं स्वागत करून घेईन आणि तुमच्या सगळ्यांच्याकडून पाहुणचार करून झाला आहेच, आता मला माझ्या लाडक्या लिकीकडनेच पाहुणचार करून घेऊन दे असं ना ती मंजिरीला बोलत असते. आणि त्यामध्ये रुचिता तिथे आलेली असते. रुचिता मात्र नक्कीच आवडलेलं नसतं तिची मम्मी घरात आलेली, कारण की तिची मम्मी कशी आहे तिला ते चांगलंच माहीत आहे. तर यावरती आता शशिकाला बोलते, थांब आता मला पहिल्यांदा माझ्या लिकीकडनं पाहुणचार करून घेऊन दे असं बोलून आता ती रुचिराजवळ जाते. रुचिराजवळ गेल्यानंतर बोलते, काय पोरी कशी आहेस लेक माझी, हां मला वाटत तर नाही तुला बरं वाटले, आई घरात आली त्याचं काय तुला काय सुख वाटलं नाही का, आनंद झाला नाही का. रुचिरा मात्र आईचं हे बोलणं ऐकून रडत असते आणि तिला माहीत असतं आपली आई किती चुकते, आपली आई जिजीशी कशी वागते हे तिला चांगलं माहीत असतं. त्यामुळे तिला ते खूप वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यातच आई जवळ येते बोलते, उलट्या काळजाची पोरगी कसली जन्माला आलीस काय माहिती, आई आले तर तुला आहे का कसला आनंद, सुताक आल्यासारखं तोंड करून बसलीस ती असं तिला बोलत असते. थांब मी तुला दाखवतेच परत असं रुचिरा बडबडत असते.
ते पाहून आता खतर जिजींना राग येतो. जिजी बोलते, ए शशिकला, तिला काय बोलतीस तू? तर यावरती राया लगेच बोलतो, तू इथं आलीस कशाला माहिती आहे ना, तू आईची काळजी घ्यायला आलीस, त्यामुळे तू बाकीच्यांना माज दाखवणं बंद कर असं बोलते. तेवढ्यात शशिकला बोलते, हो विसरलीच होती, मी इथं सिस्टर म्हणून आले ना, काळजी घ्यायला म्हणून आले ना. हो का? तुला माहिती आहे का, ही शशिकला आहे ना कुणाच्या ऑर्डर घ्यायला आणि द्यायला जन्माला आलेली नाही, त्यामुळे मी कुणाच्या ऑर्डर घेत नसते, कळालं का? आणि आईची तुझी सेवा तर मी करणार, चांगलीच सेवा करणार तुझ्या आईची. आणि हे सगळं आहे ना ते तुझ्या त्या लाडक्या आईला सांगायचं, मला असलं सांगायचं नाही असं रायाला ती बोलते. त्यानंतर सगळे बोलत असतात रायाला, तू शांत बस, आता काही बोलू नको. त्यावरती शशिकला बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी ना बरोबर सगळ्यांना दाखवते, मी इथं कुणाच्या ऑर्डर फॉलो करायला आलेली नाही, मी शशिकला आहे, मला जे वाटतं तेच मी करणार, समजलं का? आणि आता मी सगळ्यांना दाखवते, माझा जो तुम्ही अपमान केला त्याचा बदला तर मी नक्कीच घेणार आहे असं शशिकला मोठ्याने ओढून सांगत असते. त्यानंतर बोलते, तुम्हाला काय कळतं का नाही, घरामध्ये एक पेशंट आहे, नाही काय अजिबात कोणी मोठ्याने आवाज करून बोलायचं नाही, नीट सगळ्यांनी वागायचं, आवाज कमी करून राहायचं असं रायाच्या आईकडे बघत बोलते. तर यावरती जय बोलतो, हे बघा, एखाद्याची काळजी घ्यावी कशी हे नक्की शशिकलाकडून शिका, हळू आवाजात बोलावं, काळजी कशी घ्यावी, आता ना आम्ही आमच्या आईला चांगलं प्रेमाने जपतो असा जय बोलतो. त्यानंतर शशिकला, निक्की आणि जय हे आहे ना त्याच्या आईला आतमध्ये घेऊन जातात. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर मात्र सगळे शांत झालेले असतात. आणि आता शंतनू दादा रायाला बोलतो, राया लक्ष देऊ नकोस, आता ह्या गोष्टी चालत राहतील पण ह्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तू असं रायाला बोलत असतो. तर रायाला बोलतो, शंतनू दादा एक गोष्ट लक्षात ठेव, महत्त्वाचं काय आहे, आता तुझी आईची तब्येत सुधारत आहे आणि ती तुझ्याजवळ राहत आहे, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुला असं शंतनू दादा बोलत असतो. तर राया म्हणतो, हो बरोबर आहे दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आई माझ्यासोबत राहत आहे आणि ती बरी होत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टीकडे मी काही लक्ष देणार नाही. तर शंतनू दादांना समजावून सांगितलेलं रायाला मात्र पटलेलं असतं, कारण की आता ही शशिकला आणि जे घरामध्ये आलेत म्हणजे हे नाटकं होतच राहणार, पण महत्त्वाचं काय आहे की आई बरी होत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं राया दादाला बोलतो. त्यानंतर दादा त्याच्या बायकोला थोडंसं खुणवतो आणि त्याआधी बोलतो, आता आम्हाला इथून निघून गेलं पाहिजे. तर यावरती जिजी बोलतात, का असं का बोलतोय? तर बोलतो, तसं काही नाही, आता आलो आणि आता कावेरी आलेली आहे ना, मग आम्ही आमच्या घरी निघून गेलेलं बरं, त्याआधी एक काम करायचं आहे. आणि तो कावेरीला जरा खुणवतो आणि कावेरी आतमध्ये जाऊन पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि बोलते, मी आता ना ह्या दोघांच्या लग्नाला तयार आहे, मला ह्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे, जिजी तुमचं काय म्हणणं आहे? यावरती जिजीला असं शंतनू विचारतो. त्यावरती जिजी बोलतात, राया करशील ना आमच्या मंजिरीशी लग्न? हे बोलण्यात मात्र राया मात्र भरून आलेला असताना बोलतो, हो असं काय विचारताय, करणार ना मी लग्न, आणि मिसफायर माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्यच बदलून जाणार आहे असं बोलत असतो. तर यावरती शंतनू बोलतो, हो आणि ह्या तुमच्या दोघांचं एकदा लग्न लावून दिलं की मी मोकळा झालो असं बोलतो. त्यानंतर तो बोलतो, आम्ही आता दोघे इथून निघून जातो, पण मंजिरीला मी घरी नेणार. आणि त्यानंतर थांबतो, नाही मी काय तिला नेत नाही, तर तुझ्याजवळच ठेवतो, तुम्ही दोघे चांगले राहा, एवढंच की तुमचं लग्न लावून देतो असं बोलत असतो दादा. हे ऐकून मात्र रायाला छान वाटलेलं असतं की दादा आता आमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे आणि आता तो मंजिरीला इथून घेऊन जाणार नाही, ती आता इथं सोबत राहणार आहे. हे पाहून आता खरंच सगळ्यांना बरं वाटलेलं असतं. रुचिराही खूप बरं वाटलेलं असतं की आता मंजिरी दीदीचं लग्न होणार आहे आणि ती इथंच राहणार आहे. त्यानंतर आता शंतनू बोलतो, आपण लवकरात लवकर आता लग्नाच्या तयारी लागू. जिजी काय म्हणताय तुम्ही, कसं करायचं, तुमचं काय म्हणणं आहे असं जिजींना तो विचारत असतो. त्यानंतर मंजिरी हसत असते, कारण की मंजिरीला दादा बोललेला असतो, काही नाही मी काय तुला आता इथं घेऊन जाणार नाही, तू इथंच राहशील, याच घरामध्ये राहशील. हे ऐकून आता मंजिरीला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता राया खरंच लाजत असतो आणि जिजी जेव्हा विचारतात की आमच्या मंजिरीशी लग्न करशील ना, तेव्हा राया लाजून बोलतो, हो करणार ना, मला तर करायचंच आहे ना लग्न असं बोलतो. आणि राया मात्र हसत असतो. त्यानंतर आता सगळे रायाला चिडवत असतात, कारण की तो बोललेला असतो की मी आता नाही घेऊन जाणार मंजिरीला, म्हणून आता राया डोळे बंद करून हसत असतो. त्यानंतर आता इकडे कावेरीने आणलेला असतो पेढ्याचा बॉक्स आणि त्यानंतर दादा हा पेढा रायाच्या तोंडामध्ये घालतो, भरवतो आणि बोलतो, आपण लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून देऊ. तेवढ्यातच आता येतात शशिकला आणि जय. शशिकला बोलते, हे जय, हे बघ पेढे भरून लग्नाचं बार उडवून द्यायचा विषय चालला आहे. तर जय बोलतो, हे तर लग्न होणार नाहीच. तर यावरती शशिकला बोलते, बघितलंस का एका विधवेचं लग्न चाललंय, काय चाललंय, भारीपैकी चालले ना ह्यांचं, हे लग्न तर होणंच देणार नाही. आणि जेव्हा ती विधवा बोलते तेव्हा मात्र आता मंजिरी गप्प बसत नाही. मंजिरी बोलते, कावळ्याच्या शापानं काही गाय मरत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव, आणि आमचं लग्न तर होणारच असं मंजिरी आता बरोबर तिला उत्तर देते.
तू काळजी करू नको, तुमच्या डोळ्यासमोरच आम्ही चांगल्यापैकी लग्न करू आणि राया आणि मंजिरी एक होणारच असं ना मंजिरी बोलते. यावरती शशिकला बोलते, काय दिवस आले तर ना, म्हणजे एका विधवेचं लग्न चालले एका गावगुंडाबरोबर. कमाल आहे बाबा, काय भारी दिवस चालले, धूमधडाक्यात लग्न चालले असं बोलत असतो. तर राया बरोबर उत्तर देतो. राया बोलतो, लग्न तर आमचं गाजणारच आणि बँड तर तुमचा वाजणार, आम्ही लग्न करून दाखवणारच असं राया बरोबर उत्तर देतं. त्यानंतर मात्र सगळे रायाच्या डायलॉगवरती त्याच्याकडे पाहतच असतात आणि नंतर शशिकला बोलते, हो का, बघतोच आम्ही लग्न कसं होतं असं ना त्याला बोलत असते. कारण की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत काय तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होऊन देणार नाही हे तुला चांगलं माहीत आहे, त्याच्यासाठी तर मी इथं आले ना, अशी शशिकला त्याला म्हणत असते. आणि जेव्हा राया ऐकतो की ती मंजिरीला विधवा बोलते तेव्हा मात्र तो खूप चिडतो आणि बोलतो, हे बघ, असलं माझ्याविषयी बोलायचं नाही आणि मी असलं खपवून घेणार नाही. शशिकला मात्र ते तसं बोलल्या म्हणून आनंदी झालेली असते. त्यावरती मात्र आता सगळे तिला बोलत असतात. त्यावरती तिचीच मुलगी तिला बोलते, काय ना, दृष्टी तशी सृष्टी, जसं दिसतं ना ते जसं मनात असतं तसं दिसणार, तसंच विचार असणार ना, ते विधवा बोलते, असंच विचार असणार ना असं तिची मुलगी बोलते. तर यावरती कावेरी बोलते, शांत बसा तुम्ही. तर मंजिरी बोलते, हे बघा, कुणाला सांगतेस रुची, अगं ज्याला पालत्या घड्यावरून पाणीच ना शेवटी माणसाचं असं बोलते. कारण की इथे मात्र हिनं छान डायलॉग मारलेलं असतं, जशी दृष्टी तशी सृष्टी, म्हणूनच आई अशी बोलत आहे. त्यावर ती लगेच तिची आई म्हणते, लयच शब्द यायला लागलेत ग तुला, दृष्टी सृष्टी जास्त समजायला लागले तुला अशी. त्यावरती शशिकला तिच्या मुलीला रागात बोलत असते. त्यावरती लगेच जीजी बोलतात, काय ना, एखाद्याला कावेळी झाल्यानंतर जग कसं पिवळं दिसतं ना तसं झालं शशिकला तुला ना चांगलं काही दिसतच नाही, वाईटच सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि तू वाईट आहे त्यामुळे तुला सगळं वाईट बोलणं वाईट दिसत असतं असं शशिकला जीजी बोलत असतात. पण शशिकलाचं काय तोंड बंद नसतं आणि ती काय कुणाचं ऐकून घेणारीतली नसते. तेवढ्यातच जीजी बोलतात, तुझं काय काम आहे, सेवा करायला आलेस ना, जा कर जा सेवा, इतर लोक आमच्यामध्ये लुडबुड करायला येऊस असं ना जीजी तिला ओरडतात. त्यावरती ती बोलते, हो का, बरं जाते, हे मला तू सांगायची गरज नाही. आणि त्यानंतर तिथून शशिकला निघून जाते. मग राया बोलत असतो, मी लग्नाला तयार आहे पण मला एक गोष्ट म्हणायची आहे. तर यावरती मंजिरी बोलते, आता काय झालं, आता आणि पण का तुझा आलाय, काय आहे विषय, काय आहे असं बोलत असतो. तर यावरती शंतनू बोलतो, तू सांग काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणायचं आहे तुला, पण कशासाठी आणलं आहेस, आता आम्ही लग्नाला तयार असताना तू आता पण कुठून आणलेला आहेस. तर यावरती जीजी बोललेलं असतात, राया काय झालं आहे सांग, आपण लग्न लावून द्यायचं आहे ना, तुझ्या मनामध्ये आहे ना, आपण लवकरात लवकर बार उडवून देऊ असं ना जीजी बोलतात. तर यावरती आता रुचिराही खूप खुश झालेलं असते, कारण की घरामध्ये लग्नाचं वातावरण असणार आहे आणि तिच्या आवडत्या 2 व्यक्तींचं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर रुचिरा खूप खुश आहे. त्यानंतर राया बोलतो, माझी पण म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आत्तापर्यंत असं झालं की माझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी होऊन गेल्या, पण कसं आहे माझी आई त्यासोबत नव्हती, कारण की मी तिला काय विचारलं नाही कारण ती माझ्यासोबत नव्हतीच. पण आत्ता आई माझ्यासोबत असताना हा माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय मला तिला विचारून घ्यायचा आहे, चालेल का असं राया बोलतो. राया बोलल्यानंतर हे खरंच सगळ्यांना छान वाटतं की आईची परिस्थिती अशी आहे की आईला काय सांगितलेली समजत नाही, तरीही त्याला ह्या गोष्टीमध्ये आईची परमिशन घ्यायची आहे. हे ऐकून मात्र सगळ्यांना छान वाटलेलं असतं आणि नाना बोलतात, का नाही, जा तू आईला विचारून घे, त्यानंतर आपण ठरवू असं बोलतो. मग राया बोलतो, हो मी लवकरच आता आईशी बोलून घेतो आणि त्यानंतर मग आपण लग्नाच्या तयारी चालू करू आणि लग्नाचा बार उडवून देऊ असं राया बोलतो. रायाच्या डोळ्यामध्ये आईसाठी किती प्रेम आहे नक्कीच दिसून आलेलं आहे. शांतनू बोलतो, हो राया जा तू आईला विचारून ये, जा आईला सांगून ये, त्यानंतर आपण लग्नाला तयारी करू असं शांतनूही त्याला बोलतं. त्यानंतर कावेरी बोलते, हो आईना आपणही विचारू, आईंची परमिशन घेऊ आणि त्यानंतर आपण चालू करू. आणि यावरती खरंच काय वाटलं असेल मंजिरीला, खरंच ना, म्हणजे कसं आहे रायाला आईला एवढं कळत नाही तरीसुद्धा तो आईसाठी एवढं करत आहे. आणि आता रुचिरा तर खूप खुश झालेली आहे. आता राया तिथून निघून जातो आईची परमिशन घेण्यासाठी आणि हे सगळे रायाकडे पाहत असतात की राया आईसाठी किती करत आहे. एका आईनं जन्म दिला नाही त्या आईचं तो पाय धुवून पाणी पितो, जी आईला अजून काही समजत नाही तिच्यासाठी तिची परमिशन घ्यायला राया गेलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहत असतो की जय आणि राया एका ठिकाणी बसलेले असतात आणि जय बोलत असतो, लग्न तर मी होऊन देणारच नाही. तर राया बोलतो, लग्न तर होणार, वेळ काळ ती फिक्स आहे असं ते दोघांचे हात धरलेले असतात. तेवढ्यातच तिथं निक्की येते. निक्की बोलते, जोपर्यंत निक्कीचा साथ जयला आहे तोपर्यंत जय कधी हरणार नाही. तर यावरती राया बोलतो, त्याची गरजच नाही, मी एकटाच काफी आहे. त्यावरती तेवढ्यातच लगेच दुसरा हात आलेला आहे मंजिरीचा. मंजिरी बोलते,
तसं बघायला गेलं तर राया एकटाच तुम्हाला पुरेसा आहे, पण तोपर्यंत त्याची मिस फायरची त्याला साथ असेल तर त्याला कोणी हरवू शकणार नाही. आणि ते दोघे बोलतात, आमचं लग्न तर होणारच, आमचं लग्न गाजणार आणि बँड तुमचा वाजणार. आता नक्कीच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की आता ह्या दोघांचा लग्नाचा बार कसा वाजणार आहे, निकी, जय आणि शशिकलाची कशी फासेपर्दी होणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहायला आवडेल. आता आपण त्यामध्ये पाहू हा धूमधडाक्यात लग्नाचा गाजावाजा कशा पद्धतीने होणार आहे. आपण हाच एपिसोड पाहिला आहे. आता उद्याच्या एपिसोडची वाट पाहू आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की लग्न सराई कशी सुरू होत आहे. त्यासाठी उद्याचा एपिसोड नक्कीच पाहायला पाहिजे.